तर नेक्स्ट काही टर्म्स सांगितल्यात ज्या की म्हणजे इम्पॉर्टंट आहेत, माहिती असायला हवा. जात मात्रा बस त्यांनी काय सांगितले, जात मात्रा, नवजात, सद्योजात, बाल आणि कुमार या टर्मिनॉलॉजी दिल्या ज्या की इम्पॉर्टंट असणे, माहिती असणं. तर आता बघूया त्याच्यामध्ये काय काय सांगितले. जात मात्रा आणि सद्योजात बाल. बरोबर. आता याच्यामध्ये काय सांगितले, जात म्हणजे काय बाबा, कुठलाही क्रिएचर दॅट जो की जस्ट आता बॉर्न झाला किंवा त्यांनी जस्ट म्हणजे या वर्ल्डमध्ये आला आहे. ज्यात आपण थोडक्यात म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी असं काही कास्ट रिलेटेड पण करू शकतो की बाबा हा तो त्या जातीचा, हा तो त्या जातीचा, असं. पण जात म्हणजे काय, कुठलाही क्रिएचर असो जो की जस्ट आता बॉर्न झाला आहे. बरोबर. आणि मात्रा म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे टाईम पिरियड. तर मग या दोन्हीचा कॉम्बिनेशनचा अर्थ काय बाबा, की म्हणजे कुठलाही क्रिएचर किंवा कुठलाही प्राणी जो की बाबा आता जस्ट जन्माला आला आहे, थोडक्यात सांगायचं तर तेच जातमात्रा म्हणजे तेच, की म्हणजे काय सांगितले त्यांनी बाबा, जातमात्रा डिफाईन काय करतं बाबा, बेबी विच इज जस्ट बॉर्न, जो की बाळ जे आहे ते जस्ट आता जन्माला आलं आहे आणि ट्रान्झिस्ट कुठपर्यंत होते ते, वायबली स्टेबल म्हणजे ते सर्वाईव्ह करण्यासाठी स्टेबल झाले, स्वस्थीभूत आहे ते, म्हणजे वायबली स्टेबल आहे कसे, फॉर फ्यू आवर्स किंवा काही दिवस, जो की जोपर्यंत ते स्टेबल नाही होत किंवा स्टेबल झाले थोड्या काळापुरतं, त्याला आपण जातमात्रा बनतो. आणि सद्योजात बाळ म्हणजे काय, तर तेच सद्योजात म्हणजे काय, त्याचा अर्थ देखील सेमच आहे, की सद्यो म्हणजे काय, तर जस्ट किंवा फ्यू मोमेंट्स आहे. सद्यो सद्यो म्हणजे जस्ट आता, आणि जात म्हणजे काय, तर आपण सांगितलं तसं की मीन्स ही हॅज बीन बॉर्न, जो की जस्ट आता आला आहे. हे झालं जातमात्रा आणि सद्योजात. याचा अर्थ काय जर मिनिंग घ्यायचं, सद्योजात म्हणजे काय, जस्ट जन्माला आलेलं बाळ, ते पिरियड कधीपर्यंत बाबा, वायबली स्टेबल होईपर्यंत आपण त्याला सद्योजात आणि जातमात्रा आणि सद्योजात असं म्हटलं गेलं. आता नवजात म्हणजे काय, आपण नवजात शिशू म्हणून हा वर्ड ऐकलेला आहे भरपूर जागी. तर नवजात या शब्दाचा अर्थ काय होतो बाबा, त्याचा सेम अर्थ जातमात्रा आणि सद्योजातसाठी सेम तसंच या पॉईंटमध्ये पण त्यांनी सांगितलं, नॅटशेल, जातमात्रा, सद्योजात, नवजात हे सगळे काय आहेत मुख्य, तर सिनॉनिम आहे. याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक आचार्याने ज्याच्या त्याच्या कन्व्हिनियन्सनुसार आयुर्वेदिक क्लासिकल टेक्स्टमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन सांगते वेळ अकॉर्डिंग टू प्रोटोकॉल त्यांनी वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये वर्ड्स यूज केले तर त्यामुळं मग थोडंसं हे आहे. बाकी काही नाही, या शब्दाचा अर्थ सेमच होतो सगळ्यांचा, जातमात्रा, सद्योजात आणि नवजात देखील सेमच आहे, तेच या लाईनमध्ये त्यांनी सांगितले. बरोबर. तर नेक्स्ट जर बघितलं झालं तर बाल काय सांगितलं आहे, अच्छा अकॉर्डिंग टू काश्यप काय म्हणतात बाबा, की बाल या शब्दाचा अर्थ कशासाठी यूज केला जातो, तर बाबा चाइल्ड फ्रॉम बर्थ, एखादा शिशु जन्माला आल्यापासून, चाइल्ड फ्रॉम बर्थ कधीपर्यंत, फर्स्ट इयर ऑफ लाईफ. आपण बघितलं तसं की त्याला आपण मॉडर्न टर्मिनॉलॉजीमध्ये काय म्हटलं गेलं बाबा, इन्फंट म्हणलं आपण त्याला. बरोबर. कधीपासून, बॉर्न होण्यापासून 1 वर्षापर्यंत. आणि सेम त्याला पण बाळ म्हटलं गेलं. बाळ थोडक्यात लक्षात ठेवायचं तर बाल म्हटलं गेलं. आणि कुमार म्हणजे काय, तर कुमार म्हणजे काय, ते 60 इयर्सपर्यंत, जे की आपण याचा पिरियड सांगितलं, चाइल्डहुडचा पिरियड सांगितलं होतं. बरोबर. मॉडर्न याच्यामध्ये आपण बघायचं होतं त्याच्यामध्ये. तर कुमारसाठी काय सांगितलं, कश्यप काय म्हणतात, कुमार इज अ टर्म यूज फॉर अ चाइल्ड फ्रॉम द फर्स्ट इयर ऑफ अ लाईफ टिल 16 इयर्स ऑफ एज. बरोबर. तिथपर्यंत जे 16 वर्षापर्यंत जे बनतं आहे म्हणजे जे असते या कॅटेगरीमध्ये, त्याला आपण कुमार असं म्हटलं गेलं, जेच की चाइल्डहुड आहे. आता नेक्स्ट आपण म्हणजे जास्त व्हिडिओ लांब होते त्यामुळं उद्या किंवा उद्या एक शॉर्ट व्हिडिओमध्ये वयोभेद जे काय आहे, की वय कसं एक्सप्लेन केलेलं आहे अकॉर्डिंग टू डिफरंट आचार्यांनी काय काय सांगितलेलं आहे, ते उद्या बघणार आहोत. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.